हॅलो फ्रेंड्स. तर उद्याच्या पेपरसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि 100% पेपरला येणारा हा क्वेश्चन तुम्हाला बघण्यात आलं असेल. जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले असतील मेकॅनिक्सचे तर अगदी फ्रंट पेजवरतीच अशा प्रकारची फिगर दिसतात आणि याला म्हणतात कॉन्करंट स्पेस फोर्सेस. आणि कॉन्करंट स्पेस फोर्सेस म्हणजे थोडक्यात याला आपण म्हणतो 3D. ओके, कॉन्करंट म्हणजे एकाच पॉईंटमधून पास होणार आहे. आता जी फिगर तुम्ही समोर बघताय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले डिव्हिजन करायची आहे, डिव्हिजन ऑफ ॲक्सेस. आता 3D म्हणजे 3 ॲक्सेस असतील ना, एक्स, वाय आणि झेड. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते ॲक्सेस मार्क करायचे. आणि मुद्दामून मी हा सम घेतला आहे कारण की याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून ॲक्सेस लोकेट केलेले नाही आहे. अदरवाईज बऱ्याच वेळा ते देतात स्वतःहून लोकेट करून. मग आपण लोकेट करण्यापासून सगळं शिकूया, ठीक आहे. मग आता बघा, तुम्हाला वाटेल तसं करा. फक्त लक्षात ठेवायचं की तो सेंटर पॉईंट आहे, त्याच्यामधून सगळ्या ॲक्सेसला बाहेर काढायचं. मग याला आपण म्हटलं एक्स ॲक्सेस. त्याच्यानंतर हे बघा, हा तुमचा वाय ॲक्सेस आणि हाईट शक्यतो झेड. असा काही रूल नाही आहे बरं का की असंच घेतलं पाहिजे, तुम्हाला जसं वाटेल तसं. कशालाही एक्स म्हणा, वाय म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता या सिस्टमला जर तुम्ही असं या व्ह्यूने बघाल, ओके, ह्या साईडने असं बघाल प्रॉपरली आणि 2Dमध्ये इमॅजिन कराल, देन तुम्हाला समजेल की याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणायला पाहिजे, याला सेकंड म्हणायला पाहिजे, याला म्हणायला पाहिजे थर्ड आणि याला म्हणायला पाहिजे फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला जर ग्राफ्सचं व्यवस्थित नॉलेज असेल मित्रांनो तरच व्हिडिओ बघा, नाही तर वेळ पण वाया घालू नका. हे सगळं लहानपणी शिकलेल्या गोष्टी आहेत तुम्ही, काही नवीन नाही आहे याच्यात. आता आपल्याला प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले बघायचं की जी प्लेट आहे, हॉरिझॉन्टल प्लेट, ओके, प्लेट दिसते ना तुम्हाला खाली, त्या प्लेटला 2Dमध्ये ड्रॉ करायचं. असं इमॅजिन करा की तुम्ही एक्झॅक्टली वरती प्लेनमधून या एक्झाम्पलला बघताय. आपल्याला जसं आवडतं हा एक्स ॲक्सेस आणि हा वाय ॲक्सेस. आता बघा, या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सेसकडून असं अँटी क्लॉकवाईज फिरायला सुरुवात केली तर हा पॉईंट आहे सगळ्यात पहिला सी. ओके, मग तो सी पॉईंट हे बघा इथे असा या ठिकाणी सी पॉईंट आहे. कुठे? एक्झॅक्टली ऑन द वाय ॲक्सेस. आणि हे जे डिस्टन्स आहे तुमच्या ओरिजिनपासून, बघा हे असं रेड कलरने दाखवतो मी, हे इथे लिहिलं आहे बघा, किती आहे ते 1.2 मीटर. ठीक आहे. त्यानंतर आपण परत रोटेट होत बघत गेलो तर आपल्याला पुढचा पॉईंट मिळाला ए. आणि हा ए पॉईंट आहे तुमचा थर्ड क्वाड्रंटमध्ये बघा. सो या इकडे आहे ए पॉईंट आणि वाय ॲक्सेसपासून हा डिस्टन्स आणि एक्स ॲक्सेसपासून हा डिस्टन्स. तर हे दोन्ही डिस्टन्सेस जे आहे ते प्लेटचे हाफ विड्थ असतील, जी की तुम्हाला 2.4 दिली आहे. याचा अर्थ हा डिस्टन्स 1.2 होणार अँड दिस इज अगेन 1.2. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्यासाठी बी आणि हा तुम्हाला दिसतो आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये. इथे पण सेम सिच्युएशन आहे, हॉरिझॉन्टल इज 1.2 आणि वर्टिकल इज 1.2. ही डायग्राम जर तुम्हाला जमली ना मित्रांनो तर याचा अर्थ आहे की तुमचं हे सम 99% सॉल्व झालं. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे आहे. कुठले कुठले? ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट आणि शेवट बघू आपण डी पॉईंट. बघा, सगळ्यात पहिले ए पॉईंट. कुठे ए पॉईंट? तर ए पॉईंट आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असतात. मग एक्स म्हणजे आडवा डिस्टन्स, वाय म्हणजे उभा डिस्टन्स आणि झेड या तिन्ही पॉईंटसाठी 0, का तर हे सगळे पॉईंट एक्स वाय प्लेनमध्ये आहेत. त्याच्यानंतर बी पॉईंट. बघा, कुठे आहे बी पॉईंट? सो बी लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो बट वाय निगेटिव्ह असतो. त्याच्यामुळे हे होणार पॉझिटिव्ह 1.2, वाय निगेटिव्ह आणि पुन्हा एकदा झेड इज इक्वल टू 0. देन सी पॉईंट. आता सीमध्ये सी पॉईंट जो आहे तो डायरेक्टली वाय ॲक्सेसवर आहे आणि ॲक्च्युली तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ना वरती. मग त्याच्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट जो असेल तो डायरेक्ट 0 होऊन जाणार, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि या तिन्ही पॉईंटचा झेड ऑलरेडी 0 आहे. आणि आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे झेडकडे. बघा, हा जो पॉईंट आहे इकडे डी, तर डी पॉईंट हाईटवर आहे आणि तुमच्या ओरिजिनपासून तर डी पॉईंटची जी हाईट आहे बघा ही वाली, तर ही इथे दिली आहे त्यांनी 2.4 आणि कुठे? वरच्या बाजूला आहे ना. तर डी पॉईंटला एक्स वाय येणार नाही, फक्त येणार 2.4. आता
सगळे एक्झाम्पल तर मी काही घेत बसणार नाही आहे, माझं काम तुम्हाला आयडिया देण्याचं आहे. तर तुम्हाला असा पण एक एक्झाम्पल बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये अशी प्लेट असते आणि आता जसं त्या सगळ्या दोऱ्या वरती आहेत ना, तसं एका एक्झाम्पलमध्ये त्या दोऱ्या खाली आहेत. तर तेव्हा फरक एवढाच पडेल की तो डी पॉईंटचे जे कॉर्डिनेट आहे, तर हा जो 2.4 आपण इकडे पॉझिटिव्ह घेतला आहे ना, त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह होईल कारण की खालच्या बाजूला आहे. बस एवढाच चेंज असेल. तशा टाईपचं एक्झाम्पल असेल तर ओके, तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या पुढे. आता एवढे कंटेंट तुम्हाला समजले आहेत तर 99% तुमचं काम झालं, हे मी तुम्हाला ऑलरेडीच बोललो. आता याच्यामध्ये बघा टोटल 3 दोऱ्या आहेत. दोऱ्या म्हणा, केबल म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. बघा ही पहिली दोरी आहे, ही एक दोरी आहे आणि ही एक दोरी आहे. आणि प्रश्न असणार आहे की त्यांच्यातलं टेन्शन काढा. ठीक आहे, चला आता या फिगरची आपल्याला गरज पडणार नाही, फक्त लक्षात ठेवा दोरीचं नाव आहे DA, DB आणि DC. ठीक आहे, आता आपण बघू कॉर्डिनेट्सपासून पुढचं. बघा आता मॅथमॅटिक्सचा पेपरसारखं फील होईल आता इथून पुढचा गोष्टी तुम्हाला. बघा सगळ्यात पहिली दोरी काय होती आपली, तर आपली दोरी होती पहिली DA. मग असं लिहायचं इकडे T⁻DA इज इक्वल टू नॉर्मली TDA, मग ब्रॅकेटमध्ये x2 - x1 इंटू I प्लस y2 - y1 इंटू J प्लस z2 - z1 इंटू K डिवाइडेड बाय इन अंडर रूट x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर प्लस z2 - z1 स्क्वेअर. बरं, आता हे जे ब्लॅक कलरने मी मॅथमॅटिकल प्रोसिजर करतो आहे ना मित्रांनो, ती तुम्ही या एक्झाम्पलमध्ये नीट समजून घ्या. मग बाकी 1-2 एक्झाम्पल मी अजून डिस्कस करतो, पण मी तुम्हाला फक्त रेड कलरने जसे कॉर्डिनेट सेट करून दिले तसे करून देईल पुढच्या एक्झाम्पल्समध्ये आणि त्याची टेक्निक सांगेल फक्त. बाकी हा फॉर्मॅट सगळा सेम असणार आहे प्रत्येक न्यूमेरिकलसाठी. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा लिहितात ना DA, तर याचा अर्थ होतो की Aचे कॉर्डिनेट्स मायनस Dचे कॉर्डिनेट्स. ओके, Aचे कॉर्डिनेट्स मायनस Dचे कॉर्डिनेट्स. ओके, लक्षात ठेवा. मग बघा Aचे कॉर्डिनेट इथे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला, हे Aचे कॉर्डिनेट्स आणि हे Dचे कॉर्डिनेट्स. बघा सगळ्यात पहिले X कॉर्डिनेट, मग Y, मग Z. Aचा X कॉर्डिनेट व्यवस्थित लक्ष द्या, पॉज करून करून बघा, हे कळणं गरजेचं आहे. बघा मग Aचे कॉर्डिनेट्स किती आहे, -1.2 X कॉर्डिनेट आहे आणि Dचा 0 आहे. मग तुम्ही इथे लिहिणार -1.2 - 0 म्हणजेच 1.2 उरला फक्त, हे झालं I. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं Y कॉर्डिनेट, Aचा Y कॉर्डिनेट किती आहे, -1.2 आणि याचा परत 0, म्हणजे पुन्हा एकदा हे आलं 1.2 J आणि त्याच्यानंतर परत एकदा Z कॉर्डिनेट आहे Aचा 0 आणि मग 2.4. पण आता हे कसं लिहिणार आपण, हे लिहिणार आपण 0 मायनस आणि मग 2.4, म्हणजे आन्सर येईल ते -2.4. तर हे झालं तुमचं -2.4 K डिव्हायडेड बाय अंडर रूटमध्ये. आता बघा इथे स्क्वेअर करायचं आहे, त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे. इथे एकदम सोपं, वरचा नंबर लिहायचा स्क्वेअर, परत दुसरा नंबर लिहायचा स्क्वेअर, परत तिसरा नंबर लिहायचा स्क्वेअर. जास्त विचार करत बसायचं नाही. ठीक आहे, आता खालची जी रूटवाली व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट करून. बघा मित्रांनो, प्रत्येक स्टेप तुम्हाला एकदम कॅल्क्युलेटिव्ह देतो मी, का तर हे न्यूमेरिकल एकच आपण पूर्ण करणार आहे. बघा मग TDA जसा होता तसा परत लिहिलं मी. वरचं 1.2 I मायनस 1.2 J मायनस 2.4 K डिव्हायडेड बाय ही जी टर्म आहे बघा पूर्ण एवढी, तर याचा आन्सर आहे 8.64. ते आपण टाकणार आता रूटमध्ये. बरोबर आहे, म्हणजे तेवढाच नंबर आपण काढला. आता काय करायचं आहे तुम्हाला, बघा हा जो प्रत्येक नंबर आहे इथे जसं 1.2 आहे, परत 1.2, परत 2.4, या प्रत्येक नंबरला इंडिव्हिज्युअली 8.64च्या रूटने डिव्हाइड करायचं आहे. आता हे बेसिक मॅथ्स आहेत ॲक्च्युली, पण तरी मी माझ्या लेवलने व्यवस्थित शांतपणे सांगून देतो तुम्हाला. मग सगळ्यात पहिले 1.2 डिव्हायडेड बाय रूट ऑफ 8.64.
हे आन्सर आहे 0.40. ठीक आहे, बघा मग आपण लिहिणार TDA पुन्हा एकदा ॲज इट इज मायनस 0.40 I, परत 1.2 आहे म्हणजे सेमच नंबर येईल हा 0.40J आणि त्याच्यानंतर 2.4 आहे म्हणजे उत्तर डबल होऊन जायला पाहिजे. हे झालं 0.80 टाइम्स K. ठीक आहे, आणि आता हा TDA प्रत्येकाला मल्टिप्लाय करेल इंडिव्हिज्युअली आणि मग फायनली आपल्याकडे एक इक्वेशन मिळेल की T बार DA इज इक्वल टू बघा मायनस 0.40 TDA I, पुन्हा एकदा मायनस 0.40, परत एकदा TDA, मग J आणि त्यानंतर 0.80, पुन्हा एकदा TDA आणि K. ओके, बघा आता हे जसं मी एका एक्झाम्पलसाठी केलं आहे, सॉरी एका केससाठी केलं आहे, एका वायरसाठी केलं आहे, असं आता सगळ्या दोऱ्यांसाठी करायचं आहे. तर पहिली दोरी होती आपली D पासून A पर्यंत, त्याच्यामध्ये आपण केलं A मायनस D. आता पुढची दोरी असेल आपली BD, त्याच्यात आपण करणार B मायनस D. ओके, सो T बार D टू B. आता बघा इथे असणारे Bचे कॉर्डिनेट्स मायनस Dचे कॉर्डिनेट्स आणि परत आपण तसंच लिहिणार TDB x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. ठीक आहे, बघा B मायनस D म्हणजे 1.2मधून 0 गेला, 1.2 पॉझिटिव्ह उरेल, मायनस 1.2मधून 0 गेला, मायनस 1.2 उरेल आणि 0मधून 2.4 गेला म्हणजे मायनस 2.4 म्हणजे पॉझिटिव्ह 1.2, निगेटिव्ह 1.2 आणि मायनस 2.4. ओके, आता मी डायरेक्ट लिहिणार पॉझिटिव्ह 1.2, त्याच्यानंतर निगेटिव्ह 1.2, बरोबर ना, आणि शेवट किती होता आय थिंक मायनस 2.4 K. एकदा परत चेक करून घेऊ, बरोबर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड देन निगेटिव्ह. ओके, ठीक आहे, चला पुढचं तुमच्या लक्षात आलं असेल. परत हे वरचे नंबर पुन्हा एकदा लिहून घ्यायचे इकडे, 1.2चा स्क्वेअर, पुन्हा एकदा 1.2चा स्क्वेअर, देन 2.4चा स्क्वेअर आणि याला इक्विव्हॅलंट नंबर्स आपण ऑलरेडी वरती काढलेले आहेत बघा. 1.2, 1.2, 2.4 म्हणजे तो रूट 8.64च येणार आणि ही इक्वेशन डायरेक्ट सेट करू शकतो आपण. म्हणजे हे होणार T बार DB इज इक्वल टू, हा पहिला 1.2ला तो डिवाइड करेल आणि ते आन्सर आहे आपलं 0.40. ओके, आता त्याच्याने मल्टिप्लाय पण करून घेऊ, TDB, त्यानंतर होणार I, 1.2 आहे म्हणजे परत ते 0.40 होणार, सगळ्यांसाठी TDB जाणार. आता आला J, 2.4 आहे म्हणजे निगेटिव्ह 0.80 होतं इथे, पुन्हा DB, त्याच्यानंतर K आणि ही झाली तुमची सेकंड इक्वेशन. ओके, सेकंड रोपसाठी. आता DA झालं, DB झालं म्हणजे आता पुढचं असणार आहे DC. ओके, म्हणजे आता Cचे कॉर्डिनेट्स मायनस Dचे कॉर्डिनेट्स आपण इथे लिहिणार TDC आणि आता Cमधून D मायनस करायचं आहे, Cमधून D. बघा 0मधून 0 गेला म्हणजे उरला 0, 1.2मधून 0 गेला उरला 1.2 आणि 0मधून 2.4 म्हणजे कॉर्डिनेट्स आहे 0, पॉझिटिव्ह 1.2, निगेटिव्ह 2.4. 0I, पॉझिटिव्ह 1.2J आणि निगेटिव्ह 2.4 K डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 0चा स्क्वेअर प्लस 1.2चा स्क्वेअर प्लस 2.4चा स्क्वेअर. ठीक आहे, चला आता हे उत्तर आपल्याला एकदा चेक करायला लागेल. 1.2चा स्क्वेअर प्लस 2.4चा स्क्वेअर इन अंडर रूट 2.68 येत आहे ते आन्सर. म्हणजे इथे होणार TDC 0I प्लस 1.2J मायनस 2.4 K डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2.68 आणि आता हा रूट 2.68 प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली डिवाइड करेल म्हणजे हे होणार
टी बार डी सी. आता मी डायरेक्ट लिहितो. 0ला तर 0च येणार म्हणजे 0. त्याच्यानंतर टी डी सी, त्यानंतर आय, मग पॉझिटिव्ह काय पुढचं 1.2. 1.2 डिवायडेड बाय रूट ऑफ 2.68. ओके, 0.73 येते उत्तर. 0.733 ॲक्च्युली. टी डी सी इंटू जे, आणि याच्या एक्झॅक्टली डबल होईल का तर ते 2.4 आहे ना, तर हे 1.466 आलं ते आन्सर. 1.466 पुन्हा टी डी सी आणि दिस टाईम के. ओके, तर ह्या झाल्या 3 इक्वेशन्स. ओके, आणि आता एकदम महत्त्वाचं शेवटचं उरलं आहे फक्त आपलं काम. ओके, बघा त्यांनी म्हटलं आहे 1800 kg मास आहे. ओके, मास म्हणजेच वेट म्हणू आपण त्याला. आणि वेट कुठून ॲक्ट होतं मित्रांनो? सेंट्रॉईडवरून ॲक्ट होतं. बघा इकडे मी पर्पल कलर यूज करतो आहे. सेंट्रॉईड जीमधून वजन खालच्या बाजूला जाणार, बरोबर आहे. W इज इक्वल टू mg. एम किती दिला आहे? 1800 आणि जी म्हणजे 9.81. हे झालं न्यूटनमध्ये. आता याचा ॲक्सिस कुठला आहे डब्ल्यूचा? तर डब्ल्यूचा ॲक्सिस आहे झेड, आणि झेडचा एलिमेंट कोण असतो? के. बघा ना, एक्ससाठी आपण आय वापरतो, वायसाठी जे, म्हणजे झेडसाठी आपण घेणार के. याचा अर्थ डब्ल्यूचं रिलेशन झेड बरोबर आहे, झेडचं रिलेशन के बरोबर आहे. आणि वजन चाललं कुठे? डाऊनवर्ड, आणि डाऊनवर्ड म्हणजे निगेटिव्ह. तर तुमचा वेट कोऑर्डिनेट आता एक शेवटचा घ्यायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण म्हणणार इकडे डब्ल्यू इज इक्वल टू, बघा खाली चालला आहे -1800 kg, का तर के जीमध्ये आपल्याला काही चालत नाही म्हणून, आणि याच्यासोबत असणारे के. बाकी याचा आय जे 0. ही आहे तुमची 4th इक्वेशन. आता याच्या पुढचं बऱ्यापैकी जमण्यासारख्या गोष्टी आहेत, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले म्हणायचं आता समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. याचा अर्थ सगळे आयवाले एलिमेंट्स मित्रांनो, आय. आता बघा थोडी छोटी करू आपण स्क्रीन, हां याच्यात होऊन जाईल. हे बघा सगळ्यात पहिले आयवाला कोण आहे? हा -0.4, मग हा +0.4. ओके, त्याच्यानंतर हा 0, आणि इथे कुठे आय नाही आहे. ओके, बघा कुठून सुरुवात होते आपली? -0.4 TdA. मग सगळ्यात पहिले -0.40 TdA पहिल्या इक्वेशनमधून, दुसऱ्या इक्वेशनमधून +0.40 TdB, तिसऱ्या इक्वेशनमधून 0 जरी असलं तरी लिहून टाकायचं, नंतर कॅल्क्युलेशनला सोपं पडतं, आणि इक्वल टू 0. ही झाली इक्वेशन ए. आता एफ एक्सच्या नंतर पुढचं सेकंड इक्वेशन आहे आपली समेशन ऑफ एफ वाय म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे जे एलवाले एलिमेंट. बघा जेवाले एलिमेंट पहिल्यापासून -0.4 DA, त्याच्यानंतर -0.4 TdB. ओके, -0.40 TdA, पुन्हा एकदा -0.40 TdB, त्याच्यानंतर थर्ड इक्वेशनमध्ये 0.733 TdC, आणि चौथ्या इक्वेशनमध्ये पण जे नाही आहे, इक्वल टू 0. याला म्हणायचं इक्वेशन. त्यानंतर थर्ड आहे मित्रांनो समेशन ऑफ FZ इज इक्वल टू 0, आणि इकडे तुम्हाला घ्यायचं आहे के वाले एलिमेंट्स. ओके, आता केकडे फोकस करा. बघा सगळ्यात पहिला के -0.8 TdA, त्यानंतर इकडे परत 0.8 निगेटिव्ह, आणि त्याच्यानंतर हे 1.4 -0.80 TdA, अगेन 0.80 TdB, आणि -1.466 TdC. हे तर सेम आहे, पण आणि बघा आता इथे मेन हे बघा, हा के इथे आहे ना आपल्याकडे, तो होणार -1800 × 9.81 इज इक्वल टू 0. ओके, केवाला एक ॲडिशनल एलिमेंट आहे, आणि मग ह्या इक्वेशनला आपल्याला परत एकदा लिहावं लागेल 0.80 TA, पुन्हा एकदा 0.80 DB, -1.466 TdC, आणि इक्वल टू 1800 × 9.81, आणि ही झाली आपली इक्वेशन सी. ओके, आणि आता याला
बघा आता व्यवस्थित करू आपण. या 3 इक्वेशनला तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचं आहे ए, बी आणि सीला, आणि तो तुम्हाला कॅल्सी जो आहे तो एक्स, वाय आणि झेड अशा 3 आन्सर्स तुम्हाला देईल. त्याला सिक्वेन्समध्ये टाकून द्यायचं आहे. मी लिहितो तसे उत्तरं माझे काय आले ते. 5518.12 न्यूटन, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 5518.12 न्यूटन, अँड लास्ट आहे 6022.51 न्यूटन. ठीक आहे. आन्सर निगेटिव्ह जरी आले तरी लिहिताना पॉझिटिव्ह तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तो साइन कन्व्हेन्शनचा इश्यू आहे. तर मित्रांनो, दिस इज द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. आणि माझ्याकडे जे मुलं ऑफलाईनला क्लासला येतात त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एवढ्या वेळात आपण पॅरलल स्पेसचे कमीत कमी 7-8 एक्झाम्पल संपवले असते. त्याच्यामुळे मी काही रिकमेंड करत नाही हा टॉपिक, बट इवन तुम्हाला करायचा असेल तर हे तुमच्यासाठी. चला आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ ज्याच्या कोऑर्डिनेट्स मी तुम्हाला समजवतो. बाकी प्रोसिजर सगळ्या एक्झाम्पलची आता सेमच असणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता हा जो एक्झाम्पल आहे ना, हा मला डायरेक्ट 3-4 पेपरमध्ये दिसला आहे बरं का. आता याला सॉल्व करताना आता याच्यात सोपं काम काय माहिती आहे, त्यांनी तुम्हाला ॲक्सेस ऑलरेडी लोकेट करून दिले आहेत. ओके, बट थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तुम्हाला. बघा, त्यांनी म्हटलं आहे की हा एक्स ॲक्सिस आहे, बरोबर. म्हणजे हे बघा, आपण असं एक्सटेंड करू म्हणजे हा झाला एक्स. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की हा वाय ॲक्सिस आहे. ओके, वाय ॲक्सिस आहे, आपण याला वाय नाव दिलं. पण आता मला सांगा की याला जेव्हा आपण 2D सिस्टममध्ये कन्वर्ट करतो, ओके, नीट बघा मी काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे, कारण की मी मागच्या एक्झाम्पलमध्ये पण बोललो होतो, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप हीच आहे, 2D कन्व्हर्जन. बस तुम्ही कसं बघतात तर आपल्याला नेहमी माहिती आहे की आपला एक्स असा असतो, वाय असा असतो, आणि मग तुम्हाला या अकॉर्डिंगली या एक्झाम्पलकडे बघायचं आहे. आणि जर तुम्हाला नीट कळालं असेल तर बघा, हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स होईल, हा तुमचा निगेटिव्ह एक्स होईल, हा इकडे निगेटिव्ह वाय आणि हा पॉझिटिव्ह वाय. म्हणजे हे बघा, इथून तुमचं सिस्टम सगळी सुरू होईल अशी. बघा नीट. आणि हा असेल फर्स्ट, हा असेल सेकंड, हा असेल थर्ड आणि हा असेल तुमचा फोर्थ क्वाड्रंट. मग त्यानुसार नीट बघा पॉईंट लोकेशन. सगळ्यात पहिले बघा, ए पॉईंट हायर एलिव्हेशनला आहे, त्याला सोडून द्या. बाकीचे पॉईंट बघा खालचे, मागच्या एक्झाम्पलसारखे 3 पॉईंट तुम्हाला बेसिक प्लेनवर मिळणार आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर नीट बघितलं तर बघा, हा इथे डी पॉईंट आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण डीला लोकेट करू. त्याचा एक्स ॲक्सिसपासून असणारा डिस्टन्स आहे हा आडवा, इथे लिहिला आहे 5, आणि वायपासून आहे 4. बघा, एक्सपासून 5, वायपासून 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो फिरून बी पॉईंटकडे. आता बी कुठे आहे बघून घ्या, इकडे थर्ड क्वाड्रंटमध्ये बी आहे, आणि दोन्ही डिस्टन्स 4 आहे, त्याच्यामुळे अजिबातच टेन्शन नाही. मग इथे लिहिलं बी, हॉरिझॉन्टल पण 4, व्हर्टिकल पण 4. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे सी आहे जो आपल्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. वायपासूनचा डिस्टन्स आहे 2 आणि एक्सपासून 3. बघा नीट, एक्सपासून 3, वायपासून 2, आणि हा तुमचा पॉईंट आहे सी. आणि याच्या व्यतिरिक्त कुठला पॉईंट उरला, ए. तर एचं तुम्हाला माहिती आहे ना, पहिले 2 0, फक्त झेड कोऑर्डिनेट, किती हाईट आहे त्याची 5, आणि वरच्या बाजूला आहे म्हणजे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बी, सी आणि डी. आता या 3 पॉईंटची स्पेशालिटी काय असते माहिती आहे ना, या सगळ्यांचा झेड कोऑर्डिनेट असतो 0. ओके, एका पॉईंटला झेडची व्हॅल्यू असते, बाकीच्यांची झेडची व्हॅल्यू 0 असते. बाकीचं बघा. आता सगळ्यात पहिले बी पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये, हा थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्डमध्ये दोन्ही निगेटिव्ह असतात, सो -4, -4 आणि 0. त्यानंतर सी कुठे आहे, फोर्थमध्ये, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह, आडवा म्हणजे एक्स, उभा म्हणजे वाय आणि 0. आणि डी पॉईंट तुमचा डायरेक्ट पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, सगळं पॉझिटिव्ह, आडवा म्हणजे एक्स आणि उभा म्हणजे वाय. ओके.
आणि मित्रांनो आता परत एकदा बघा किती दोऱ्या आहेत, 3 दोऱ्या आहेत. तर तेच मगाशी जसं केलं होतं आपण की एक काय काय होतं आपलं बघा बरं, DA DB DC. मग आता इथे कॉमन कोण आहे, ए म्हणजे AB, त्याच्यानंतर AC आणि त्याच्यानंतर AD. तेच जसं इकडे केलं तसं, काही फरक करायचा नाही आहे, अगदी सेम. ठीक आहे. इथून पुढचं एक्झाम्पल जसं मागचं सॉल्व केलं तशाच पद्धतीने सॉल्व होईल मित्रांनो, फक्त कोऑर्डिनेट्सचा इश्यू आहे. ठीक आहे. चला, याच्याने तुम्हाला बेसिक गाईडलाईन्स मिळाल्या असतील असं अज्युम करू आपण. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक उद्याच्या पेपरसाठी. चला.